1570वी त्याच प्रकारे त्यांचं बुद्धत्व प्राप्त दिवस आणि महापरिनिर्वाण दिवस ह्या तीन गोष्टी हर एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला येतात आणि त्या निमित्तानं साऱ्या भारतामध्येच नव्हे तर विश्वामध्ये बौद्ध उपासक उपासिकाच नव्हे तर ज्या ज्या लोकांना धम्माबद्दल गोडी आहे ते लोक सर्वच ह्या आनंदाच्या दिवसाला आपल्या जीवनातील महाउत्सव म्हणून मानतात. महामानव तथागत बुद्धानं मानव जातीच्या कल्याणासाठी उत्कर्षासाठी आणि त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी मार्ग सांगितलेला आहे. बुद्धांनी म्हटलं दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्याचा निरोधही आहे आणि त्याचा मार्ग आहे. तर बुद्धांनी मानव जातीच्या ह्या इतिहासामध्ये मानवाचा दुःखामधून कसा स्वतः निपटारा करू शकतो, कुठल्याही प्रकारच्या बाहेरील शक्तींना न मानता स्वतःवर विश्वास करून की दुःख आहे, दुःखाचं कारणही आहे. आज दुःख म्हटल्यावर जन्म, व्याधी, मृत्यू ह्या गोष्टी त्यामध्ये येतात. आपण जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर आपला जीवन प्रवास जो सुरुवात होतो त्या जीवन प्रवासामध्ये चढ उतार असतात. कधी प्रकाशमय कधी अंधकारमय दिवस असतात. आपण जेव्हा लहान असतो कधी आपण बिमारी पडतो, मग आई आपली संगोपन करते आणि म्हणजे जन्म घेतल्यापासूनच सुरुवात असते. परंतु व्यक्ती ज्यामध्ये अशी शक्ती आहे, ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की त्या आपल्या जीवन शक्तीला जर तथागताने सांगितलेल्या 4 सत्यांना दुःख आहे. आता आपण एवढे सर इथे बसलेलो आहोत, सर्वांच्या जीवनामध्ये कधी ना कधी कुठं ना कुठं जे तुमचं जीवन आहे, आता कोणी इथं बसलेले लोक 40 वर्षाचे असतील, 50 वर्षाचे असतील, 30 वर्षाचे असतील, 20 वर्षाचे असतील, 10 वर्षाचे असतील, तर कधी ना कधी दुःख झालंच असेल. जेव्हा आपण लहान असतो त्यावेळेस आपली आई वडील आपली काळजी घेतात. पण जेव्हा आपण वयामध्ये येतो आणि वयामध्ये आल्यावर मग आपल्याला आपल्या दुःखाचं जे कारण आपण दुःख निर्माण करतो स्वतःहून, त्या दुःखाचा निपटारा आपल्यालाच करावा लागते. कुठलीही बाहेरी शक्ती नाही आहे. लोकांना वाटते कुठली बाहेरी शक्ती आहे आपल्यावर काहीतरी कृपा करेल. कोणी कृपा वगैरे काय करत नाही. हे सर्व धंदे आहेत. स्वतः व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा निराकरण करू शकतो. त्याला दुसऱ्याकडे पाहायची आवश्यकता नाही आहे. त्याने स्वतःवर विश्वास करावा आणि आपल्या जीवन कार्यामध्ये जीवनामध्ये चांगले कार्य करावे. तर बुद्धाला काय म्हटलं की दुःख आहे, दुःखाचं कारण आहे. जन्म घेतला का दुःख आहे. मग आपण लहानापासून मोठे होतो त्या वयामध्ये आपल्याकडे रोग येतात. कधी माणूस पडला, हात तुटला, कधी चालता चालता पाय कुठं गड्ड्यामध्ये आला, मोडला, गाडीमध्ये चढता चढता पडला, हाताला मार लागला, पायाला मार लागला, इकडे मार लागला. मग आपल्यामध्ये लालसा असते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग आपण त्याच्याकडे धावतो. तृष्णा, दुःखाचं कारण. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आपल्या घराच्या बाजूने मोठी बिल्डिंग बनली, आपली बनली पाहिजे.
एकाने गाडी घेतली, मलाही गाडी घ्यायची आहे, आपल्याकडे जर ऐपत असली तर घेऊ शकतो. मग आपण त्याकडे प्रयास केला पाहिजे की नाही मलाही घ्यायचं आहे, मलाही घर बनवायचं आहे. परंतु दुसऱ्या व्यक्तीचं पाहून जर आपल्याकडे नसलेल्या द्रव्यामध्ये आपण करू शकत नसलो तर आपण मग वेगळं वाकळं विचार करतो. मग दुःखाचं कारण, अरे उसके पास में है, मेरे पास में नहीं है, उसने कहाँ से लाया होगा पैसा, कहाँ से कमाया होगा पैसा, कहाँ से कुछ तो गडबड किया होगा, है ना. आता गडबड काय झाली आपल्याला माहित नसते, पण आपण इमॅजिनेशन करतो. सर्वांना जगायची आपली ताकद आहे. कोणी डॉक्टर बनला तो डॉक्टर बनून जगतो, कोणी इंजिनियर बनला तो इंजिनियर बनून जगू शकतो, कोणी गावामध्ये एखाद्या बँकेमध्ये चपराशी बनला कारण की त्याचे शिक्षण तेवढंच होतं, तो चपराशी बनून जगतो. पण सर्वांना जगायची ताकद आहे. त्याचं आपण जर प्रयास केला तर आपण त्यापेक्षा आणखी उंच भरारी मारू शकतो. परंतु तृष्णेमुळे, लालसेमुळे, वासनेमुळे जर आपण केलं तर माणूस फसते. आपल्याकडे आहे तर आपण केलं बरं, नाहीतर मग मेरे को भी करना है म्हणून आपण काय करतो, उधार घेतो, हे करतो, ते करतो, लबाडी करतो आणि मग माणूस फसते. एक खोटं बोलवण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतात. माणूस फसला, दुःखाचं कारण. त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे असलंच पाहिजे होत नाही, पण दुःखाचं कारण निर्माण झालं. ह्या दुःखाच्यातून आपला निपटारा कसा होईल, म्हणजे माणसाने संतोष करायला पाहिजे. माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मला संतोष आहे, नंतर मी प्रयास करतो. आता बघा आपलेच लोक, आपल्या लोकांची अवस्था काय होती, गाव कुसाबाहेर जगणं. गाव कुसाबाहेर जगणाऱ्या लोकांकडे आज 10-10, 20-20 लाखाच्या गाड्या आल्या, घरं बनले 50-50, 60-60, 70 लाखाचे. झोपडीमध्ये राहणारा, गाव कुसाबाहेर राहणारा व्यक्तीमध्ये एवढी ताकद कोणी आणली तर बाबासाहेबांच्या संघर्षातून ताकद निर्माण झाली. पुष्कळ लोकांनी, आपल्या लोकांनी काय कमी देवी देवताची पूजा केली काय, कोणी मरी माय, कोणी दुर्गा माय, कोणती माय, हे माय, ते माय, हे माय करतच असतात. मग ह्या एवढ्या माया तुमच्या धावात कधीच आल्या नाही. मग तुम्हाला वाट पाहावी लागली. सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला, महात्मा फुलेंचा जन्म झाला, दार उघडले शिक्षणासाठी. बाबासाहेब पैदा झाले, सर्व हक्कांसाठी लढाई दिली. याच 20 मार्चला, 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला होता पाण्यासाठी, की आम्हालाही पाण्याचा, पिण्याचा हक्क असला पाहिजे. आपलं दुःख फार मोठं होतं, गळ्याला मळक, कमरेला झाडू, अशी सामाजिक व्यवस्था धर्माच्या नावावर करण्यात आली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी तिला दरार लावला. पहिली महाडचा सत्याग्रह झाला, मनुस्मृती जाऊन टाकली. ज्या धर्माच्या नावावर, देवी देवताच्या नावावर आम्हाला दुबाळण्यात आलं, आमच्यावर वर्षोनवर्ष आजही आम्हाला दास अवस्थेत ठेवण्यात आलं. आम्हाला, आमच्या लोकांना प्यायला पाणी नव्हतं, लोकांकडे दया याचनेनं पाहावं लागत होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1920 मार्चला महाडमध्ये कार्यक्रम झाला आणि 20 मार्चला महाडचा सत्याग्रह झाला. त्यावेळेस त्यांनी तिथलं पाणी पिलं, महाडच्या तळ्याचं. एक विद्रोह झाला, उद्रेक झाला. मानवीय जीवनामध्ये, भारताच्या, विश्वाच्या इतिहासामध्ये पाणी पिण्यासाठी संघर्ष झाला, त्या भारतामध्ये झाला. बाबासाहेबांनी तो केला. आज आपल्याला पाणी प्यायला भेटते. आज आपण ज्या गावात राहतो, ज्या परिसरात राहतो, आपल्या देशाची अवस्था तशी काय फार चांगली नाही आहे. आपला देश करप्शन, भ्रष्टाचार, हे जे पॉलिटिशियन्स असतात भ्रष्टाचारी फारच आहेत. रस्ता बनला, तुटला, पूल बनला, तुटला, आणि आपल्यासारख्या गोरगरीब लोकांना आवाजून त्याच्याकडे पाहावं लागते, काहीतरी करतील, काहीतरी करतील, काहीतरी करतील. काय करत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला ताकद दिली, सामाजिक आणि धम्माची ताकद दिली, की तुम्ही लढा, तुमचं जीवन कल्याणमय होईल. म्हणून बाबासाहेबांनी आपला धम्म का दिला,
की धम्माच्या माध्यमातून, बुद्धाच्या माध्यमातून तुम्ही नवा उत्कर्ष करा, नवी एक जीवनशैली अपनावा. काय म्हणतात बुद्ध? प्राणी हिंसा करू नये, है की नाही? चोरी करू नये, व्यभिचार करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, आणि कसल्या प्रकारच्या सुरा मेर म्हणजे कच्ची आणि पक्की शराब. सुरा मेर हे जे पाली शब्द आहेत. सुरा म्हणजे तांदळापासून बनलेली शराब, मेर म्हणजे कच्ची शराब. आपले लोक बघा तुम्ही तरी बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर चालतच नाही. चालतात त्या तुम्ही आपल्या वस्त्यामध्येच पाहत असाल. सर्व संध्याकाळ झाली तर नागोबाबा सारखे डोलत गावात येतात. मग शिवागाडी होते. मायबापाकडून चांगलं शरीर भेटलं, रस्त्यावर आपटले, डोकं फुटलं, हात फुटला, पाय फुटला, जीवन चांगलं भेटते. मायबापानं जीवन चांगलं दिलं, परंतु हाच वाईट वागून राहिला. त्याला वाटतं मी असं करता काहीतरी भलं होईल. भलं काही सहज नसते. बाबासाहेबांनी तुम्हाला म्हटलं की मी बुद्ध धम्म देऊन राहिलो, पाशिलांचं पालन करायचं. आपण नाही करत. किती आपले लोक असतील, नाही करत. मग अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्या येणाऱ्या पिढीचा उद्धार कसा होईल, याकडे तर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आज या भारतामध्ये ज्या प्रकारे ह्या देशामध्ये घडामोडी घडत आहेत, त्या घडामोडीकडे पाहिल्यावर असं वाटते की आता आपल्या लोकांनी सुधारायला पाहिजे लवकरात लवकर. नाही सुधारलो तर जो काळ आपल्यावर पूर्वी आला होता तसा काळ नाही आला पाहिजे. आज आपण तथागतांची मूर्ती कशासाठी बसवलेली आहे? तथागतांची मूर्ती आपण ह्यासाठी बसवलेली आहे की बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी बसवलेली आहे, पूजा पाठ करायसाठी नाही बसवलेली आहे. म्हणून मूर्ती बसवणं फक्त तिच्याकडे टकर पाहणं नसते. मूर्ती बसवणं म्हणजे मूर्तीकडे पाहिल्यावर त्या मूर्तीनं काय केलं, त्या मूर्तीमध्ये असलेल्या चेहऱ्यानं काय केलं, त्या चेहऱ्याकडे पाहून तसं आपल्याला वागावं लागते, तसं जीवनामध्ये उतरावं लागते, तरच मग कल्याण होते. बाबासाहेबांनी म्हटलं मी ह्या भारताला प्रबुद्ध भारत बनवेल. कोण बनवेल? जर आपणच चुकलो, आपण बरोबर नाही राहिलो, आपल्यातच आपण बरोबर समाजामध्ये एकता नसेल तर बाबासाहेबांची संकल्पना कशी पूर्ण होईल? म्हणून आज आपल्याला तो दिवस आलेला आहे. आज तुम्ही जी तथागतांची मूर्ती बसवलेली आहे, त्या तथागताच्या मूर्तीकडे पाहून आपल्याला हे शिकायचं आहे की मी कसल्याही प्रकारची प्राणी हिंसा करणार नाही, खोटं बोलणार नाही, लबाडी करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, कुठल्याही नशेच्या आहारी जाणार नाही. हे आपण मूर्ती बसवल्यावर तथागताकडून शिकायसाठी केलेलं आहे. फक्त मूर्ती बसवून एक दिवस आनंद म्हणून चालणार नाही. आपल्या जीवनामध्ये रोज आनंद यावा म्हणून आपण ही मूर्ती बसवलेली आहे. तर मी सर्व उपासक उपासिकांना विनंती करेल, उपासिकांनी जास्त, कारण की उपासिकांची संख्या कधी जास्तच असते, तर उपासिकांनी बाबासाहेबांच्या ह्या धम्म क्रांतीला समोर घेऊन जाण्याकरता तुमचा प्रयत्न नसला तर हा धम्म समोर जाणार नाही. म्हणजे आईने आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे धम्माबद्दल शिकवणं, म्हणजे आई शिकलेली पाहिजे, वडील शिकलेला पाहिजे. फक्त एक दिवसाच्या नाचण्यानं होणार नाहीये. आपण नाचतो, डीजे लावला की सर्व नाचतात. आता लावू द्या बरं डीजे, तुम्ही सर्व नाचायला सुरुवात, भाजन सुद्धा ऐकल, हे जाऊ दे बंद का भाजन छोड़ो फेंको, नाचो. क्यों? नाचने में मजा आता है, भाजन सुनने में मजा आता है क्या? काय सांगतात रोज आम्हाला हेच 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 हेच, आम्ही असंच करू. काय सांगायचं, काय ऐकायचं, काय आहे त्यामध्ये? आणि डीजे लागला तर अरे नाचो रे नाचो रे. फिर बोलते भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर, फिर नाच रहे तुम लोग, आधे इधर आधे उधर तो भी नाचते हो. कितनी दुख की बात है. ये गाना लगने के बाद में अंबेडकर समाज अगर नाचता है तो इतना मूर्ख समाज कहां पर है कि जिस समाज को यही समझ में नहीं आता है
कि भीम के लगते जिगर आते इधर आते उधर, आगे कैसे बढ़ना चाहिए, नाच रहे हैं उसके ऊपर। अगर इतना मूर्ख समाज हो जाएगा, बन जाएगा, बाबा साहब तो बेचारा बोलेगा अरे ये कौन सा समाज है रे बाबा, इनको मैंने क्या करने के लिए बोला था और ये क्या कर रहे हैं। हा? बाबासाहेबांनी काय म्हटलं माहित आहे, बुद्धाची जयंती मनवा, माझी जयंती नाही मनवायची, हा माझा गुरु आहे बुद्ध, याची जयंती मनवा, माझी बनवून काही फायदा नाहीये। तुम्ही माझी पूजा चालू केली तर तुम्ही मला भगवान बनवणार आहात, मग पूजा करा, फक्त अगरबत्ती मेणबत्ती लावली, बाबासाहेब मी तुमचं अगरबत्ती मेणबत्ती लावली, आता तुम्ही पाहून घ्या सर्व काही। वा रे वा, कसा पाहिजे, तुम्हाला काम दिलेलं आहे बाबासाहेबांनी की तुम्ही करायचं, मी एवढं केलं त्यानंतर तुम्ही करायचं, म्हणून उपासिकांनी करायला पाहिजे। उपासिकांनी खरंच तुमच्यावर, खरंच मी सांगतो तुम्हाला, मी भारतामध्ये पूर्ण चारीकडे फिरतो, उपासिकांच्याच खांद्यावर आहे हे। जर उपासिकांनी नाही केलं बरोबर तर गडबड होणार आहे, समोर गडबड होईल, मग दुसरा बाबासाहेब येणार नाही आहेत, कारण की तुमचे जे नेता लोक आहेत ना ते सारे एंगू पेंगू गंगू आहेत, त्या नेता लोकांकडून काहीच होणार नाहीये। तुमचे नेता जे आहेत एंगू पेंगू गेंगू, त्याला फक्त आपला स्वार्थ माहित आहे, माझे घर, माझी बायको, माझे पोरं शिकले पाहिजेत, दुसरीकडे काय होऊ दे होऊ दे। अशा नेत्याकडून तुम्ही अपेक्षा काय करता, काहीच होऊ शकत नाही। बाबासाहेबांच्या ह्या महान कार्याला समोर घेऊन जाण्यासाठी मला वाटते उपासिकांनी जास्त सहकार्य करायला पाहिजे। आता मी महाध्यानभूमीमध्ये सर्वांना ह्या मुलाबाळांना शिकवायचा प्रयत्न करून राहिलो, तुमचे मुलं बाळं असतील, आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागतील, तुम्ही मुलाबाळांना फक्त मोबाईल मध्ये नाही घुसवायचं, त्यांना धम्माकडे वळवायचं, 10 दिवस 15 दिवस शिकवायला पाठवायचं। तुम्ही ते काम नाही केलं ना तर तुमचा पोरगा, तुमची पोरगी फक्त नाचणारी बनणार आहे 14 एप्रिलला, डोक्यामध्ये काहीच राहणार नाहीये, डोक्यामध्ये काहीच नाही। बाबासाहेब बी नाही, बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर नाहीये, बुद्ध फुले, बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर डोक्यात नाहीये, अंगामध्ये डीजेचा संचार आला, अंगात येतो डीजे, आला रे आला अंगात, जसा डीजे बंद सर्व झोपतात। झोपलो रे बाबा म्हणते बाबासाहेब मी बहुत नाचलो त्यासाठी, रमाई म्हणून ए माझ्या नवऱ्याने त्यासाठी एवढं यासाठीच केलं काय एवढं, ती सावित्रीबाई फुले उभी होई नव्हते, ए तुम्ही कोण वारे, माझ्या नवऱ्याने यासाठीच केलं काय, हे मी यासाठीच मेलो काय, तुम्ही नाचा घरी जाऊन झोपून जा, काय म्हणाल तुम्ही, काय उत्तर द्याल। जर रमाई आणि सावित्रीबाई फुले तुमच्या समोर उभे राहते आणि म्हणते माझे 4 पोरं मेले, सावित्रीबाई फुले म्हणते ह्या आंबेडकरी समाजासाठी मी मरण पावलो, सांगा मी काय कशासाठी केले सर्व, काय म्हणाल तुम्ही नाचता नाचता, काय सांगाल रमाईला आणि सावित्रीबाई फुलेला, यशोधराला काय म्हणणार आहात तुम्ही, प्रजापती गौतमीला काय सांगणार आहात तुम्ही की बाई मी कशासाठी नाचून राहिलो, नाही जी माझ्या गावातल्या लोकांना म्हणलं नाचायचं आहे नाचतो, मी माझ्या डोकाचा वापर नाही करत, माझ्या गावाचे चेंगू पेंगू नेता लोक म्हणतात नाचा नाचा नाचा, तर नाचलो, 500 रुपये मी दिलो, आमच्याच बाया म्हणतात ए डीजे लावा, हे आमच्या उपासिकाच डीजे लावा तर 500 रुपये देतो, अरे तुमच्या कष्टातले पैसे हो, तुम्ही रोज जाता काबाड कष्ट करता, तुम्ही बाबासाहेबांच्या संघर्षाला काय करून टाकलं, विचार करा। आज रमाबाई तू होईल आणि म्हणे हे बाई माझे 4 पोरं मेले ना तुमच्यासाठी, काय म्हणता तुम्ही, तुम्ही मारता का आपल्या पोरांना समाजासाठी, कोणाची हिंमत होईल, होईल का हिंमत कोणाची, नाही होईल। म्हणून उपासिकांनी, मला तर वाटतं उपासिकांनी आता कंबर कसली पाहिजे कि हे बाबासाहेब तेरे धम्म क्रांति के लिए हम लोग हैं, हम 22 प्रतिज्ञा का पालन करेंगे, 22 प्रतिज्ञाओं में जो लिखा है उसका पालन करो, 5 चीजों का पालन करो, ध्यान करो, ध्यान करोगे तो रास्ता सरल हो जाएगा, ध्यान करना पड़ता है। म्हणून महाध्यानभूमी बनवलेली आहे, महाध्यानभूमी मी तुमच्यासाठीच बनवलेली आहे, तुम्ही यायचं बसायचं, हेवे दावे नाही करायचे, नाही आम्ही नाही जात, इकडे जातो तिकडे जातो, काय भेटतं तिकडे जाऊन, काही काय भेटत तुम्हाला, फक्त नाचाला लावतात, नाचा रे नाचा, नाचा रे नाचा, म्हणून तसं नाही करायचं। आपण आंबेडकरी आंदोलनाचे लोक आहोत, आपण आंबेडकरी